कमळी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता राजन काकांनी सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन केलेलं असतं आणि त्या विवाह सोहळ्यामध्ये जेवणाच्या कार्यक्रमाच्या वेळी अनिकाने खूप मोठा घोळ घातलेला असतो आणि जाणीवपूर्वक तिने हा घोळ घातलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये विवाह सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या जेवणामध्ये अनिकाने विष टाकण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि कमळीच्या आता वेळीच ही गोष्ट लक्षात आलेली असते. जेवणामध्ये विष टाकून लोकांना मारण्याचा तिचा डाव असतो आणि त्या सगळ्याचा आरोप इथे आता सरूच्या केटरिंगवरती आणि त्याचबरोबर कमळीवरती येणार असतो. पण वेळीच आता कमळीने अनिकाला हे कृत्य करण्यापासून अडवलेलं असतं. अनिकाचं थोबाड फोडत इथे आता कमळीने तिला हे कृत्य करण्यापासून अडवल्याचं आता अन्नपूर्णाने सुद्धा बघितलेलं असतं. कमळीने योग्य वेळी अनिकाचं थोबाड फोडून तिला इथे सत्याची जाणीव करून दिलेली असते आणि पुन्हा जर असं कृत्य केलंस तर अन्नपूर्णा आजीला तुझं नाव सांगेल, असं सुद्धा कमळीने तिला सांगितलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने कमळी आता अनिकाला थांबवते आणि ही गोष्ट कशा पद्धतीने अन्नपूर्णाला कळते, आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता राजन काका कमळीला म्हणतात की कमळी, मला आहे ना सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करायचं आहे. मला अशा मुलामुलींची लग्न लावून द्यायची आहेत. त्यांच्या पालकांना लग्न लावून देणं थोडं कठीण वाटतं. मला त्यांच्यासाठी हे सगळं करायचं आहे, माझ्या मनाच्या समाधानासाठी. कारण इथे राजन काकांना कमळीची खूप आठवण येत असते. जरीसुद्धा ती त्यांची खरी मुलगी नव्हती, पण जेवढे दिवस ती त्यांच्या घरी होती त्यांनी सख्ख्या मुली एवढंच तिला प्रेम दिलं होतं आणि कमळीने सुद्धा त्यांना सख्ख्या मुली एवढंच प्रेम दिलेलं असतं. राजन काका ती फक्त नावाने म्हणत नव्हती, तर ती त्यांना बाबा मानतसुद्धा होती. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, इथे आता कमळीची परीक्षा तर सुरू असते आणि ती झालेली सुद्धा असते. पण कमळीला गावाकडे जात असताना तिला पैशांची गरज असते. मग आता पैसे कष्ट करून तिला कमवायचे असतात. तेव्हा इथे आसावरीच्या आईची छोटीशी केटरिंग आहे आणि त्यामुळे ती आता त्यांच्या केटरिंगमध्ये काम करत असते. शर्वरी खूप चांगली मुलगी आहे. ती कमळीला आता हे काम मिळवून देते आणि तेव्हाच तिथे आता इथे ऋषी आणि त्याचबरोबर जय या दोघांच्या कंपनीला एक आता टेंडर मिळालेलं असतं. दोघांना एकच कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं असतं, विभागून देण्यात आलेलं असतं. तेव्हा तशीही त्यांची पार्टनरशिप त्या ठिकाणी झालेली असते. नयनतारा आणि इथे जयची आई दोघीजणी आता पार्टनर म्हणून एकत्र आलेल्या असतात आणि इथे जय आणि त्याचबरोबर ऋषी या दोघांची वेगळीच मैत्री झालेली असते. कारण एका पर्सनल लेवलवरती सुद्धा ते एकत्र आलेले असतात. आसावरी आणि इथे गौतम या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे आणि या दोघांचं आपल्याला लग्न लावून द्यायचं आहे. ही गोष्ट आता कमळीला आणि ऋषीला शर्वरीने सांगितलेली असते. तेव्हा जय म्हणतो की सगळ्यांना सांगणार आहेस का? तेव्हा कमळी म्हणते, नाही, मी आसावरी ताई आणि गौतम या दोघांना एकत्र बोलताना बघितलं होतं, तेव्हा मला कळलं. मला सरूने काही सांगितलेलं नाही. आणि तेव्हा इथे आता ऋषीला आणि कमळीला कळतं की इथे जो आता गौतम आहे ना, ज्याने आपलं खोटं नाव सांगितलंय, तो म्हणजे संदीप जगताप. हा आता गौतम म्हणून आसावरीबरोबर लग्न करण्याचा प्रयत्न करतोय. पण आसावरीचं प्रेम गौतमवरती आहे आणि आपल्याला त्या दोघांचं लग्न लावून द्यायचं आहे. तेव्हा ती कमळी आणि ऋषी दोघेही त्यांची मदत करायला तयार झालेले असतात. आणि तेव्हाच इथे कमळी त्या लोकांच्या इथे काम करते राजन काकांना समजलेलं असतं. कारण का, ऋषीच्या कंपनीला टेंडर मिळाल्यामुळे नयनताराने पार्टी ठेवलेली असते आणि ज्या ठिकाणी पार्टीचं आयोजन केलेलं असतं ना, तिथे तिने छान असं घरगुती जेवण ऑर्डर केलेलं असतं. कारण नयनताराला माहिती आहे, जागा कुठलीही असू दे, जेवण कसं आहे, त्याची क्वालिटी कशी आहे, ते महत्त्वाचं आहे. आणि म्हणून तिने इथे आता केटरिंगला ऑर्डर दिलेली असते 40 माणसांची आणि त्याच्यामध्ये कमळी, निंगी, त्याचबरोबर आसावरी असू दे किंवा शर्वरी असू दे, सगळेजण मदत करत असतात. आणि तेव्हा इथे कमळीसुद्धा
तिथे आता वेटर म्हणून सुद्धा काम करत असते. पण त्याच्यामध्ये ऋषीला अजिबात लाज वाटत नाही, कारण कमळी किती स्वाभिमानी आहे, किती हुशार आहे हे त्याला बरोबर माहिती असतं. आणि तेव्हा इथे आता आपल्या राजन काकांनी तिला एक गोष्ट सांगितलेली असते की कमळी, जेव्हा तू घरामध्ये होतीस ना मला बरं वाटत होतं. आता तू घरामध्ये नाही आहेस तर घर घर वाटत नाही. तू एक काम करतेस का, आपल्या घरी परत येतेस का? तेव्हा इथे कमळी म्हणते की प्रत्येक गोष्टीचा शेवट असतो आणि तो शेवट झाला आता, त्यामुळे पुन्हा पुन्हा ती चूक करायला नको. तुम्ही आता स्वतःची काळजी घ्या. पण काका, एक गोष्ट मी तुम्हाला प्रॉमिस करते, अन्नपूर्णा आजी आणि तुमच्यामधला गैरसमज मी कायमचा दूर करेन. तुम्हाला दोघांना मी एकत्र नक्की आणेन. तेव्हा राजन काका म्हणतात की कमळी बाळा, मला एक काम करायचं आहे गं. मला सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करायचं आहे. कारण का सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये मला त्या प्रत्येक मुलामुलीचं लग्न लावून द्यायचं आहे, ज्यांच्या आईवडिलांना पैशामुळे मागे येता येतं. मला ते लग्न सोहळा पार पाडायचा आहे. कारण माझी मुलगी माझ्याजवळ नाही आहे, तुला माहिती आहे. एक असून नसल्यासारखी आहे आणि एक माझी मुलगी कुठे आहे मला माहितीच नाही. त्यामुळे मला मुलींची लग्न लावून द्यायची आहेत. तेव्हा इथे तू माझी मदत करशील का? ती म्हणते, भाई काका मी मदत करेन. आणि राजन म्हणतो, आणि तुम्हीसुद्धा ताई, तुमचा केटरिंगचा व्यवसाय आहे ना, सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये जेवढे लोक येतील ना तेवढ्या माणसांचं जेवण तुम्ही करायचं. मी तुम्हाला ही ऑर्डर देतो आहे. माझी मुलगी तुमच्या इथे काम करते म्हणजे मी तुम्हाला इथे काम मिळवून देणारच नाही का? तर ही ऑर्डर तुम्ही घ्या. जेव्हा इथे विवाह सोहळा असेल ना तेव्हा तुम्ही सगळ्या माणसांचं जेवण बनवा. जेवढ्या माणसांचं जेवण बनवाल तेवढे पैसे मी तुम्हाला देईन. तेव्हा इथे खूप मोठी ऑर्डर राजन काकांमुळे इथे आता शर्वरीच्या घरच्या लोकांना मिळालेली असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, कमळीसुद्धा त्यांना मदत करत असते. पण आता एक गोष्ट इथे घडलेली असते, ती म्हणजे कमळी आणि ऋषी या दोघांना पार्टीपासून ते लग्न सोहळ्यापर्यंत ही आता अनिका एकत्र बघत असते. राजन काकांनी अन्नपूर्णाची परवानगी घेतलेली असते की मला इथे आता विवाह सोहळ्याचं आयोजन करायचं आहे, तेव्हा तू परवानगी दे. कामिनी त्याला अडवण्याचा प्रयत्न करत असते. पण इथे आता अन्नपूर्णाला खूपच जास्त गळ घातल्यामुळे तिने राजन काकांना परवानगी दिलेली असते. तो म्हणतो, आई माझी मुलगी माझ्याजवळ नाही आहे गं, पण मला प्रत्येक मुलीचं लग्न लावून द्यायचं आहे आणि म्हणून मला सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करायचं आहे, तू नाही म्हणू नकोस. तेव्हा अन्नपूर्णाने त्याला परवानगी दिलेली असते आणि इथे त्याने रिक्वेस्ट केलेली असते की आई तू सुद्धा तिथे ये. जेव्हा त्या सोहळ्याचं आयोजन केलं जाईल आणि उद्घाटन होईल ना तेव्हा तू सुद्धा तिथे ये, माझी तुला विनंती आहे. परवानगी दिलेली असते. संपूर्ण इथे आता तयारी एकदम जोरात करण्यात आलेली असते. मंडप, एका मोठ्या मैदानाचं इथे पाहणी केलेली असते. मोठं मैदान घेतलेलं असतं भाड्याने आणि त्या ठिकाणी आता सगळी तयारी करण्यात आलेली असते. खूप छान असं डेकोरेशन केलेलं असतं. कमळीने राजन काकांना खूपच मदत केलेली असते आणि ऋषीसुद्धा त्यांना मदत करत असतो. आणि या सगळ्या गोष्टी घडत असतानाच इथे आता जय खानोळकर, ऋषी, त्याचबरोबर शर्वरी, इथे गौतम आणि कमळी हे 5 जण एकत्र येऊन असा निर्णय घेतात की आता सामूहिक विवाह सोहळा इथे होणार आहे ना, त्याच्यामध्येच आपण आता आसावरीचं आणि गौतमचं लग्न लावून द्यायचं. त्याच सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये ते सुद्धा धूमधडाक्यात. तेव्हा इथे कमळी ऋषीसुद्धा म्हणतात की आम्ही तुमची नक्की मदत करू. आणि त्याच्यामध्ये शर्वरीचं केटरिंग असतंच, तिथेसुद्धा ती जेवणाची मदत करत असते. कमळी खूप काम करत असते, अगदी मन लावून काम करत असते. त्या केटरिंगला ती स्वतःच्या आईचं केटरिंग समजत असते आणि इतकं मन लावून काम करत असते. अनिकाला ही गोष्ट मान्य नसते, कारण तिथे ऋषीसुद्धा कमळीची मदत करायला आलेला असतो. एवढ्या मोठ्या कंपनीचा मालक पण इथे आता कमळीसाठी बटाटा सोलायला बसलेला असतो. हे बघू अनिकाला फारच राग येत असतो. ती म्हणते, थांब कमळी, खूप पुढे पुढे करतेस ना, तुम्हाला लाखोंची ऑर्डर मिळाली, आता बघ मी काय करते ते. आणि अनिका काय करते हे सगळं जाऊन कामिनीला सांगते. तेव्हा कामिनी नेहमीप्रमाणे म्हणते की काळजी करू नका, सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे ना, आपण आता त्या विवाह सोहळ्याची कशी वाट लावायची ते मी तुला सांगते. अनिका, असं रडत कुडत बसायचं नाही गं बाळा, आता मी सांगते ना तसं कर. ती कमळी आणि ते केटरिंगवाले इथे आता जोरात एकदम जेवणाची तयारी करतायत ना, आपण एक काम करायचं, आपण त्या कार्यक्रमाची वाटच लावून टाकायची.
सगळ्या लोकांची वाट लावून टाकूया. एक काम कर, जेवणामध्ये आहे ना जुलाबाची पावडर घेऊन ये. सगळ्यांना जुलाब लागले पाहिजे. जे लोक जेवतील ना तेवढ्यांना जुलाब. आजारी पडले पाहिजे सगळे लोक. विषारी औषध घेऊन ये एकदम. आणि तेव्हा इथे अनेकाने आपल्या फ्रेंड्सला फोन करून एक विषारी औषध असं मागून घेतलेलं असतं ना, ज्याने लोकांची तब्येत बिघडेल. इथे सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये कुणाचं लक्षच लागणार नाही, मनच रमणार नाही. अशा पद्धतीने सगळी आता तयारी केलेली असते. तेव्हा इथे अनिका येते, बाटली हातामध्ये घेऊनच येते. आणि तिथे आता जेवण जे तयार झालेलं असतं ना त्याच्यामध्ये त्या बाटलीतलं सगळं औषध ती टाकून ते जेवण, ती भाजी खराब करणार असते. इथे आता डाळ रेडी असते, भाजी तयार असते, बाकीचे सगळे पदार्थसुद्धा रेडी असतात. कोशिंबीर तयार करून ठेवलेली असते, सलाड असतं. आणि ह्या सगळ्या जेवणावरती ती पटापट ते सगळं टाकायला आलेली असते. आणि तिची मैत्रीणसुद्धा आलेली असते. पण ह्या वेळेला कमळी एकटी नाही आहे. ह्या वेळेला शर्वरीसुद्धा तिच्याबरोबर असते. तर इथे आता विष टाकायला आलेल्या अनिकाला रंगे हात कमळीने पकडलेलं असतं आणि तिला खेचत बाहेर नेलेलं असतं. आणि ती म्हणते, अनिका काय करतेस तू? सांग ना काय करतेस? तेव्हा अनिका म्हणते, हे गावछाप सोड मला. ती म्हणते, काय आहे तुझ्या हातामध्ये? आणि एवढं जेवण खराब करायला आली आहेस तू इथे? लाज नाही वाटत तुला? राजन काकांनी हे आता विवाह सोहळ्याचं आयोजन केले. राजन काकांनी रितसर परवानगी घेतली आहे. आणि जर याच्यामध्ये तू आता विष टाकलंस ना तर मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलावते आणि तुला जेलमध्ये पाठवते. एवढ्या सगळ्या माणसांच्या जीवावरती उठलीस तू. अगं बिचारी गरीब लोक इथे आपल्या मुलींची लग्न लावून द्यायला आलेत. त्यांच्यासाठी बनवलेल्या जेवणामध्ये विष टाकून तुला काय मिळणार आहे गं? काय साध्य काय करायचं आहे तुला? आणि मग इथे कमळीच्या हातामधून ती बाटली हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा कमळी ती विषाची बाटली फेकून देते आणि ती फोडून टाकते. तेव्हा हे सगळं आता अन्नपूर्णा बघत असते. तेव्हा कमळी म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव अनिका, जर तुझ्यामुळे इथल्या एका तरी माणसाला त्रास झाला ना तरी माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल. राजन काकांची जरी मी खरी मुलगी नसेल तरीसुद्धा मी मानलेली मुलगीच आहे त्यांची. आणि माझ्या वडिलांची मान खाली गेलेली मला चालणार नाही. जर पुन्हा तू असं काही करण्याचा प्रयत्न केलास तर माझ्यापेक्षा वाईट मीच, असं इथे कमळी आता अनिकाला सांगते. जोरदार तिच्या थोबाडीत देते. विषाची बाटली हातातून हिसकावून घेत कमळी आता अनिकाच्या जोरदार थोबाडीत देते आणि तिच्या मैत्रिणीच्या सुद्धा थोबाडीत देते. आपली मैत्रीण काहीतरी चुकीचं वागते, तिला समजावायचं सोडून तिच्या प्रत्येक चुकीच्या गोष्टीमध्ये तिला सपोर्ट करायला येता. लाज नाही वाटत तुम्हाला? विवाह सोहळ्यामध्ये हे जेवण म्हणजे एक अन्न, हे पूर्ण ब्रह्म आहे आणि त्याच अन्नाची वाट लावायला आलात तुम्ही. अन्न करणार पण तुम्हाला वेळेवरती खायला मिळणार नाही, अशी अवस्था होईल तुमची जर लोकांना त्रास दिलात तर. हे बोलणं आता ऐकलेलं असतं अन्नपूर्णाने. अन्नपूर्णा येते आणि म्हणत असते, अनिका लाज नाही वाटत तुला? स्वतःच्या स्वार्थासाठी इतक्या खालच्या पातळीला गेलीस की इथल्या गरीब लोकांच्या जीवावरती उठलीस. अगं स्वतःच्या घराचा, स्वतःच्या वडिलांच्या इज्जतीचा थोडा तरी विचार कर. पुन्हा जर असं केलंस आणि आता जर कुणाला काहीही त्रास झाला ना तर नाव तुझ्यावरच घेतलं जाईल. मी विचार करणार नाही की तू माझी नात आहेस. जन्मठेपेसाठी पाठवेन तुला जेलमध्ये आयुष्यभरासाठी. ही गोष्ट तू लक्षात ठेव, असं आता अन्नपूर्णाने सुद्धा अनिकाला सांगितलेलं असतं. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता सामूहिक विवाह सोहळ्याच्या जेवणामध्ये विष टाकून लोकांना त्रास द्यायला आलेल्या इथे अनिकाला कमळीने आता योग्य वेळी तिचं थोबाड लाल करत तिला अडवलेलं असतं आणि तिला तिथून हकलूनसुद्धा दिलेलं असतं. ही गोष्ट अन्नपूर्णा जेव्हा बघते तेव्हा अन्नपूर्णाला आपल्या नातीचा, कमळीचा खूपच जास्त अभिमानसुद्धा वाटत असतो.